सर्वांना नमस्कार. मित्रहो, पित्ताची गोळी ही जेवण्यापूर्वीच का घ्यायची असते? तिचे कोणते फायदे होतात जर ती जेवण्यापूर्वीच घेतली तर? आणि जर समजा जेवणाच्या आधी घेण्याची जर विसरली तर मग ती कधी घेतली पाहिजे, हे आज आपण पाहूया. आता काय, पित्ताची गोळी ही पित्त कमी करण्याकरता घ्यायची असते हे तर काही वेगळं सांगायची गरज नाही. जो पित्ताचा त्रास असतो, जळजळ होतं, मळमळ होतं, वरच्या पोटामध्ये आग पडल्यासारखी होते, ही जी पित्ताची लक्षणं असतात, तोंडामध्ये चळचळ पाणी येतं, काही वेळेला मळमळ होतं, हे सगळं होऊ नये, हा त्रास आणि पोट साफ राहावं याच्याकरता पित्ताची गोळी द्यायची असते. हे जर अगोदर घेतली तर त्यामुळं काय होतं की ज्या अन्नाच्या पिशवीमधल्या ज्या ग्रंथी असतात, ज्याच्यामधून हे ॲसिड पित्त तयार होत असतं, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो, तर या ग्रंथीवर त्या गोळीचा परिणाम चांगल्या प्रकारे होतो. म्हणून काय म्हणतो आपण, जेवणाच्या अगोदर अर्धा तास ही गोळी घेतली पाहिजे. मग जर ही अर्धा तास गोळी आधी घेतली तर त्या ज्या ग्रंथी हायड्रोक्लोरिक ॲसिड हे पित्त तयार करणारे जे असतात त्या जास्त पित्त तयार करत नाहीत किंवा त्या नॉर्मल याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे मीडियम आहे, ॲसिडिक आणि अल्कलाईन जे म्हणतो आपण, तर हे मीडियम न्यूट्रल याला आणण्याचा त्या प्रयत्न करतात. म्हणून ही गोळी अगोदर अर्धा तास घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये ज्या पित्ताच्या गोळ्या असतात, या पित्ताच्या गोळ्यांना PPI म्हणतात, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स असं म्हणतात. तर हे काय करतात, इनहिबिट करणं. इनहिबिट म्हणजे काय, त्याला दाबून ठेवणं किंवा कमी करणं. म्हणजे हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, हे जे पाझरून बाहेर यायचं आहे त्याला इनहिबिट करायचं. म्हणजे ते बाहेर सिक्रीट स्त्राव जास्त होणार नाही याचं कार्य करायचं. आणि त्याच्यामुळं काय होतं की हायड्रोक्लोरिक ॲसिड जास्त येणार नाही, म्हणजे पित्त जास्त उठाव होणार नाही, पित्ताचा त्यामुळं त्रास होणार नाही. तर ही त्याच्या मागची भूमिका आहे. परंतु काय होतं बऱ्याच वेळेला की जेवायच्या आधी ही गोळी घ्यायची विसरून जाते बऱ्याच जणांची. मग काय करतात बरेच जण, जेवतानाच ज्या वेळेला आठवण होईल त्यावेळेला घेतात. एकतर काही जण काय करतात, जेवण केल्यानंतर बाकीच्या गोळ्यांच्या सोबत गोळी घेतात. पण या एकदम चुकीच्या पद्धती आहेत. असं नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला जेवताना जेवण सुरू केल्यानंतर लक्षात आलं की ती गोळी विसरली तर थांबा, तेव्हा घेऊ नका. तसंच जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला बाकीचं काय मेडिसिन घ्यायचं असेल, औषधं असतील, तर ते सगळी घ्या. जेवल्याबरोबर पण ह्या गोळीचा काहीच उपयोग नाही. म्हणून काय केलं पाहिजे, नंतर 1-1.5 तास ते 2 तासानंतर जेवण झाल्यानंतर मग ही गोळी घेणं योग्य आहे. म्हणजे त्यावेळेला पण काय होतं की जे पचन अन्नाचं झालेलं असतं ते बऱ्या प्रकारे ती क्रिया आलेली असते. जे काही तुम्ही औषधं घेतलेली आहेत ती पण चांगल्या प्रकारे अन्नामध्ये मिसळलेली असतात. म्हणजे जे ड्रग इंटरॅक्शन म्हणतो आपण, किंवा गोळ्यांचं एकमेकाविरुद्ध जे काही कार्य होत असतं किंवा जी क्रिया होत असते, तर ते होऊ नये म्हणून 1.5-2 तासानंतर जर तुम्ही हे गोळी घेतली तर तिचं डिसइंटिग्रेशन व्हायला, ती विरघळायला आणि ते नंतर तिचा परिणाम करायला चांगल्या प्रकारे सोपं जातं आणि पित्त कंट्रोल चांगल्या प्रकारे होतं. म्हणून काय केलं पाहिजे की ही गोळी एकतर जेवणाच्या पूर्वी अर्धा तास आधी घेणं, पित्ताची गोळी, हे योग्य आहे. किंवा तुम्ही जेवण करताना लक्षात आलं किंवा नंतर लक्षात आलं की विसरली गोळी, तर त्यावेळेला लगेचच ती घ्यायचा गडबडीने प्रयत्न करू नका. तिला 1.5-2 तास जाऊ द्या जेवण केल्यानंतर आणि त्यानंतरच ही गोळी घेतली पाहिजे. तरच तिचे परिणाम चांगले येतील, पाहिजे तसे रिझल्ट येतील. आणि एक सूचना महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की पित्ताच्या गोळ्यासुद्धा याचाही साईड इफेक्ट असतो, याचेही दुष्परिणाम असतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुमच्या स्वतःच्या मनानं विनाकारण या गोळ्या जास्त दिवस घेऊ नका किंवा हाय डोसमध्ये, ओव्हर डोसमध्ये घेऊ नका किंवा सतत आलटून पालटून गोळी बदलून तसा पण प्रकारे घेऊ नका. कारण याचे पण साईड इफेक्ट असतात, याचे पण दुष्परिणाम असतात. म्हणून पित्ताची गोळी ही जेव्हा अत्यंत आवश्यक गरज आहे तेव्हा, आणि जेव्हा घ्यायची आहे तेव्हा कंटिन्यू, काय 15 दिवसाचा डोस असेल, महिन्याचा असेल, 2 महिने, कंटिन्यू दररोज एक गोळी जी घ्यायची आहे किंवा 2 वेळेला घ्यायची आहे, तर ती नियमानं घ्या. असं नाही की पित्ताचा त्रास आज होतोय म्हणून आजच घेतली पाहिजे, त्रास थोडा कमी झाला की गोळी बंद करायची, अशा प्रकारे नाही केलं पाहिजे. कारण त्यानं काय होईल की ॲसिडच्या ज्या लेवल आहेत, पित्ताचे जो स्तर आहे, हा लेवल, त्या कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत राहतील आणि ते कायमचं पित्त कमी होणारच नाही. म्हणून जर कायमचं कमी करायचं असेल तर मग काय केलं पाहिजे,
हिला जेव्हा घ्यायचं आहे पित्ताच्या गोळीला, तेव्हा तो डोस डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जर 2 वेळेला असेल सकाळ संध्याकाळ, तर नंतर काही दिवसानं तो 1 वेळेला करता येईल. मग फक्त सकाळीच घेता येईल. आणि असं करून जर तुम्ही काही दिवसांनी ते बंद केलात, तर मग शरीराला पित्त कंट्रोल करण्याची सवय लागेल, त्या ग्रंथींना पण पित्त कमी सोडण्याची सवय लागेल आणि त्यामुळं पित्ताचा होणारा त्रास हा होणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे की 2-3 सूचना याच्यातल्या, की एक तर पित्ताची गोळी ही जेवणाच्या पूर्वी अर्धा तास आधी घेतली पाहिजे, विसरली तर जेवण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर घेतली पाहिजे आणि कधी घ्यायची कधी नाही असं न करता पित्ताची गोळी ही जशी सांगितली डॉक्टरांनी, सुरुवातीला थोडा डोस जास्त असतो, सकाळ संध्याकाळ 2 वेळेला असेल कदाचित, आणि नंतर मग 1 वेळेला किंवा मग त्यावेळेला 1 वेळेला आणल्यानंतर मग आणखी कमी पॉवरची गोळी, त्यानंतर आणखी कमी पॉवरची गोळी, असा टेपरिंग डोस करत करत मग नंतर ती गोळी बंद करा. हे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुमच्या मनानं गोळ्या बदलू नका किंवा गोळ्या खूप दिवस घेऊ नका, कारण आपण आता सांगितलं की याचेही दुष्परिणाम असतात. त्या दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये त्याची काळजी घ्या. तर हे सगळं पित्ताच्या गोळीबद्दल जी आपण माहिती सांगितली, तर ही माहिती प्रत्येकाच्या घरातल्या कुणातरी व्यक्तीला हा त्रास असतो, तर तिथेही उपयोगात आणा. फक्त ऐकून सोडून देऊ नका. याप्रमाणे पाळण्याचा प्रयत्न करा. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून